ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आजच गठीत होणार। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। आजच ओबीसींसाठी जीआर काढणार सूत्रांची माहिती। घाईत निर्णय नाही, व्यापक चर्चा झाली। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही। मुख्यमंत्री फडणवीसां हेच यशाचे शिल्पकार। अंमलबजावणीत सर्वांनी सहकार्य करावं, विखे पाटील यांचं आवाहन। मंत्रिमंडळ बैठकीवर मंत्री छगन भुजबळांचा बहिष्कार। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भुजबळ परतले। काल जीआर काढल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा। सरकारच्या निर्णयाने ओबीसींना धोका नाही, आमदार परिणय फुके स्पष्टच बोलले। नाराज असाल तर मुख्यमंत्र्यांना भेटा, परिणय फुकेंचा भुजबळांना सल्ला। जीआर मधून मराठा आणि ओबीसी दोघांची फसवणूक झाल्याची शक्यता, स्पष्टता होणं आवश्यक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं विधान। तर जीआर संदर्भातील स्पष्टतेसाठी ओबीसी नेत्यांची 6 तारखेला बैठक बोलावणार। तज्ज्ञांचीही बैठक घेणार। बैठकीनंतर जीआर संदर्भात भूमिका मांडणार। विजय वडेट्टीवार यांची माहिती। रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील रुढे गावात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। आमदार किरण सावंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांसह भाजप आमदारांना आज स्नेहभोजनाचं निमंत्रण। वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन। स्नेहभोजनादरम्यान भाजप मंत्र्यांची होणार बैठक। मराठा कुणबी आरक्षणाबाबत चर्चा होण्याची शक्यता। जरांगे समाधानी तर आम्हीही समाधानी। 5 दिवसांनंतर जरांगेंच्या लढ्याला यश। फडणवीसांनी तोडगा काढला। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। कालच्या प्रसंगात दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? शिंदे अजित पवारांचे नेते आनंद सोहळ्यात का नव्हते? नवी मुंबईत गुलाल उधळणारे काल कुठे होते? संजय राऊतांचा सवाल। महादेव मुंडे हत्या प्रकरणी 31 जुलैला एसआयटी स्थापन केली, त्यानंतर काहीच कारवाई नाही। मुंडे कुटुंबियांना न्याय कधी देणार? स्थानिक बीडमधील गुंड पुढारी समोर आपण झुकताय का? ट्विट करत अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। मराठा समाजाचं ओबीसीकरण करण्याचा हेतू राज्य सरकारने साध्य केला। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणत ओबीसी आरक्षणावर दरोडा टाकल्याचा आरोप। न्यायाचं दुसरं नाव देवेंद्र फडणवीस। सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम महाराष्ट्र आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेतले। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांची प्रतिक्रिया। किरीट सोमय्या कोण आहे? अमरावती जिल्ह्यात एकही बांगलादेशी रोहिंगे नाही। सोमय्या अमरावतीत येऊन खोटे आरोप करतात। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा सोमय्यांवर आरोप। सरकार ना शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत आहे ना कंत्राटदारांना त्यांची हक्काची देणी देत आहे। त्रासाला कंटाळून कंत्राटदाराची आत्महत्या, हाच काय प्रगतीपथावरील महाराष्ट्र? सामनातून सरकारला सवाल। जाणता राजाने नेहमीच मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली। मंडल आयोग राज्यात लागू, मात्र मराठ्यांचा विसर। मंत्री विखे पाटील यांची शरद पवारांवर सडकून टीका। तर नागपुरात वोट चोरी विरोधात काँग्रेसची जनजागृती यात्रा। यात्रेत हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वरिष्ठ नेते होणार सहभागी। मनोज जरांगे पुन्हा अभ्यासकांची बैठक घेणार। आरक्षणाच्या जीआर संदर्भात करणार चर्चा। जीआरवर अनेक मराठा नेत्यांचा आक्षेप। सरकारच्या जीआर नंतर छत्रपती संभाजीनगरात भाजपचा जल्लोष। मराठा आरक्षणानंतर भाजपचा जल्लोष। मी केवळ नाममात्र, मराठा समाजाने यश मिळवलं। सर्व मराठे आरक्षणात जाणार। ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी गॅझेट। मनोज जरांगेंचं मराठ्यांना आश्वासन। भुजबळ नाराज म्हणजे जीआर पक्का। छगन भुजबळ हुशार नेते, त्यांना सगळं कळतंय। भुजबळांच्या मंत्रिमंडळ बहिष्कारावर जरांगेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या 7 पैकी 5 मागण्या सरकारकडून मान्य। मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, 5 दिवसांनी सोडलं उपोषण। फडणवीस साहेब कटुता संपवूया, उपोषण सोडतो असं म्हणत मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं। बहुतांश मागण्या मान्य झाल्याने जरांगे भाऊक। मराठा बांधवांनी गुलाल उधळत आतिषबाजी करत जल्लोष केला साजरा।
मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल. जरांगेंवर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू. जरांगेंना किमान 2 आठवडे आरामाचा डॉक्टरांचा सल्ला. उपोषणानंतर मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ. मनोज जरांगे उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. गॅलेक्सी रुग्णालयात सुरक्षा पथक तैनात. मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला. जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची आमची आधीपासूनच तयारी होती, फडणवीसांनी केलं स्पष्ट. सरकारकडे मराठा कुणबी, कुणबी मराठा हे एक आहेत याची कुठलीच माहिती नाही. माहिती उपलब्ध नसतानाचा GR काढला कसा? राजकीय आणि समाजाच्या दबावापोटी सरकारने हा GR काढला. हा GR न्यायालयात टिकणार नाही. ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील यांची सरकारवर टीका. सरकारने जरांगेंना दिलेला कागद हा शासन निर्णय नाही, केवळ माहिती पुस्तिका. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांचं वक्तव्य. मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचं सत्र सुरूच. बेकायदेशीरपणे गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मराठा आंदोलकांविरोधात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल. महायुती सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. श्रेयवादाचा मुद्दा नाही, सर्वांशी चर्चा करून निर्णय. सुनील तटकर यांची प्रतिक्रिया. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच आझाद मैदान परिसरातील वाहतूक पूर्वपदावर. मराठा आंदोलकांच्या उपोषणामुळे गेल्या 5 दिवस वाहतूक खोळंबली होती. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका. 18 वर्षांनंतर अरुण गवळीची तुरुंगातून सुटका. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. बारामतीतील भिगवण चौकात वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त. चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची आणि गर्दीच्या वेळेस वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी. जळगावातील अमळनेरमध्ये श्री मंगळदेवतेचे जन्मोत्सव साजरा उत्साहात सुरू. मंत्री रक्षा खडसेंनी घेतलं मंगळ देवतेचं दर्शन. 3 लाखांहून अधिक भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ. वर्ध्याच्या ग्रामीण भागात पोलिसांचा रूट मार्च. आगामी सणोत्सव शांततेत आणि आनंदात साजरे करण्याचा संदेश. मालवणच्या समुद्रात परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स, अनधिकृत पर्ससीन नौकाचा मासेमारीचा धुडगूस. नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याचा स्थानिक मच्छीमारांचा आरोप. बीडच्या परळीमध्ये वज्रमुठ निषेध मूक मोर्चा. लेकीच्या सुरक्षेसाठी परळीकरांची एकजूट. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. दोषी रेल्वे अधिकाऱ्यांवर कार्यवाही झालीच पाहिजे, नागरिकांची मागणी. गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या कोकणवासियांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. लांजा आगारातून 90 बसचं नियोजन. साताऱ्यातील सान्वी शिंदेची राष्ट्रीय अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी. 3 सुवर्ण पदकांसह एका रौप्य पदकाची कमाई. पवार मंडळ यात्रा काढतात, दुसरीकडे जरांगेंना पाठिंबाही देतात. पवार कुटुंबाने ओबीसींचं आरक्षण संपवलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप. मराठ्यांच्या आंदोलनाला यश तर ओबीसींचा संताप. सरकारने काढलेल्या GR विरोधात न्यायालयात जाणार. शासकीय निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करणार. हाके, वाघमारे आणि ढोले पाटलांचा इशारा. SCBCतील 10% आरक्षणाचं काय? एकाच समाजाला 2 निकषांवर आरक्षण देता येतं का? मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणाच्या विरोधातील याचिकेवर 13 सप्टेंबरला सुनावणी. सरकारच्या GRमुळे ओबीसींना धोका नाहीच. प्रत्येकाची वेगवेगळी मतांतरे असू शकतात. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य. GR हाती आल्यानंतर तज्ज्ञांसोबत चर्चा केली. नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जित. GR जनरल नाही. हा शासन निर्णय जातीची वैधता तपासण्यासाठी. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. GRमुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान नाही. प्रचलित पद्धतीनुसार प्रमाणपत्र मिळणार. तायवाडेंची माहिती. तर ओबीसींचं साखळी उपोषण सुरूच राहणार. सरकारसोबत चर्चा करून समाधान होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार. गरज पडल्यास न्यायालयातही जाणार. तायवाडेंचा निर्धार. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न. लोकशाही दिनात 81 अर्ज दाखल. नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश. हिंगोली शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था.
रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास, रस्त्यांची तात्काळ दुरुस्तीची चालकांची मागणी. मुंबई विजयदुर्ग जलवाहतूक चाचणी यशस्वी. M2M या रोरोची ट्रायल रन यशस्वी. मुंबईवरून कोकणात जाणारी पहिली बोट. पुणे पालिकेच्या प्रभाग रचनेवर एका दिवसात 785 हरकती. गेल्या 10 दिवसात केवळ 595 हरकती आणि सूचनांची नोंद. 4 सप्टेंबर पर्यंत हरकती सूचना नोंदवण्याची मुदत. सांगली पालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर होणार. प्रारूप प्रभाग रचनेवर 15 सप्टेंबर पर्यंत हरकती स्वीकारून सुनावणी घेतली जाणार. सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओचा लेट कमर्स कर्मचाऱ्यांना झटका. मुख्य गेटला लावलं कुलूप. उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना सुनावले खडेबोल. वेळेत या अन्यथा कारवाईचा इशारा. यवतमाळमध्ये बेशिस्तपणे दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाईची प्रहारची मागणी. युवकांना धूम स्टाईल बाईक रायडिंगचं एक प्रकारचं व्यसन. 11वी प्रवेश प्रक्रियेत गोंधळ कायम. प्रवेशासाठी तिसरी विशेष फेरी घेण्याचा निर्णय. तिसऱ्या फेरीचे परिपत्रक जाहीर. 3 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्री 34 अधिक लोकल धावणार. गणेशोत्सवात CSMT आणि ठाणे कल्याण दरम्यान 22 गाड्या सोडणार, तर पश्चिम रेल्वेवर 12 लोकल गाड्या धावणार. सोलापुरात माझं सोलापूर, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या विशेष मोहिमेला सुरुवात. आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध ठिकाणी पूर्व सर्वेक्षण प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेचा घेतला आढावा. मल्टिप्लेक्सच्या वाढत्या स्पर्धेमुळे सिंगल स्क्रीन पडद्याआड. 10 वर्षात सिंगल स्क्रीन थिएटर काळाच्या पडद्याआड. मुंबईतील 125 पैकी 75 एक पडदा सिनेमागृह बंद. राज्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी आतापर्यंत 301 कोटी रुपये खर्च. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या कामांसाठी 588 कोटी रुपयांची मंजुरी. आतापर्यंत 12,621 कामं पूर्ण. मुंबई उच्च न्यायालयात 14 अतिरिक्त न्यायमूर्तींना पदाची शपथ. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांनी अतिरिक्त न्यायमूर्ती पदाची दिली शपथ. नागपुरातील उड्डाणपुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. कामठी मार्गावरील सर्वात लांब उड्डाणपूल. पुलासाठी 1650 टन स्टीलचा वापर. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 97%. धरण क्षेत्रात सुरू पावसाची संततधार. गंगापूर धरण 98% भरलं. नाशिक जिल्ह्यात एकूण 24 प्रकल्प. यवतमाळमधील अरुणावती धरण 100% भरलं. धरणाच्या 3 दरवाजातून अरुणावती नदी पात्रात विसर्ग सुरू. 3 तालुक्यातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची चिंता मिटली. वणीच्या निलजाई खाण परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याखाली 2 वाहनं अडकली. ओबी कोसळल्यानं स्कॉर्पिओ आणि ट्रक ढिगाऱ्यात अडकले. उत्तर भारतात पावसाचा हाहाकार. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण. पंजाबमधील 12 जिल्हे पुराच्या वेढ्यात, तर 3 लाख नागरिक बेघर. वर्ध्यातील शेतकरी अडचणीत. अगोदर पावसाचा मारा, नंतर पुराचा तडाखा आणि आता येलो मोझॅक रोगासह हुमणी अळीचा देखील प्रादुर्भाव. आजपासून जीएसटी काउन्सिलची 2 दिवसीय बैठक. पंतप्रधानांच्या जीएसटी सुधारणाच्या घोषणेनंतर आजची बैठक महत्त्वाची. दैनंदिन वस्तूंवरील कर कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी बदल करण्याची शक्यता. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव यांची मुलगी आमदार के कविता यांना पक्षातून निलंबित केलं गेलंय. कविता यांची अलीकडचीच विधाने आणि भूमिका पक्षाची प्रतिमा मलिन करणारी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये ईडीचे छापे. अरविंद रेमेडीज कंपनीनं पंजाब नॅशनल बँकेच्या समूहाची सुमारे 627 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप. 294 बँक खात्यांची तपासणी. अमेरिकन सैन्याचा व्हेनेझुएलाच्या जहाजावर हल्ला. 11 जणांचा मृत्यू. ट्रम्प यांनी या कारवाईला ड्रग्ज तस्करी रॅकेट म्हटलं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती. नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली. कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंधाच्या बातम्या समोर आल्यानंतर संचालक मंडळाचा निर्णय.
कन्नड अभिनेत्री राण्या राव हिला 102 कोटी रुपयांचा दंड. सोन्याची तस्करी प्रकरणी अटकेत असलेल्या राण्याला DRI कडून 1500 पानांची सविस्तर नोटीस. गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट. 17 वर्षाच्या संसारानंतर राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडे यांचा घटस्फोट. राहुल देशपांडेंनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिली माहिती. सिंधुदुर्गातील कणकवलीतील तळेरे बाजारपेठेत महिलेची रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी. 3,28,000 रुपये किमतीचे दागिने आणि रोकड लंपास. महिलेकडून तक्रार दाखल. मृत व्यक्तीच्या नावाने बनावट PR कार्ड तयार करून फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरातील नगर भूमापन कार्यालय वादाच्या भोवऱ्यात गुन्हा दाखल. बँक खातं बंद झाल्याची थाप मारत सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला 97,000चा गंडा. छत्रपती संभाजीनगरातील सायबर गुन्ह्याचा प्रकार समोर. गोवा बनावट दारूची वाहतूक करणारा कंटेनर जप्त. 2,36,00,000चा 72,000 रुपयांची दारू जप्त. उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाची कारवाई. भिवंडीत महिला हत्येचा 24 तासातच उलगडा. हत्या करणाऱ्या पतीला अटक. वैयक्तिक संशयावरील वादातून पत्नीची क्रूरपणे हत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 वाहन चालकांमध्ये वादामुळे हडको कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. 100 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल. श्वान भुंकला म्हणून श्वानाला दुचाकीला बांधून फरफटत नेलं. नाशिकच्या सातपूर परिसरातील घटना. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. प्राणीप्रेमींकडून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल. कोल्हापूर पालिका प्रशासकांच्या फोटोचा वापर करून नावावर बनावट व्हॉट्सअप अकाउंट. कोणत्याही प्रकारच्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये. महापालिकेचं आवाहन. नालासोपाऱ्यात वसंत नगरीत हॉटेलमधील कर्मचाऱ्यावर 3 अज्ञातांकडून चाकू हल्ला. मोबाईल आणि पर्स लंपास. आरोपींचा शोध सुरू. जळगावमध्ये रामानंद नगर घाटात भीषण अपघात. मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. अपघाताची घटना CCTVत कैद. यवतमाळमध्ये धानोरा पुलावरून पती पत्नी वाहून गेले. पत्नीचा मृतदेह सापडला तर पतीचा शोध सुरू. सोलापुरात घरात गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू. कुटुंबातील इतर 4 जण बेशुद्ध अवस्थेत आढळले. परभणीतील बेलोरा गावात शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल. तर हिंगोलीत कयाधू नदीजवळ ट्रॅक्टर उलटून अपघात. अपघातात 1 जण जखमी. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू. सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा. 15 लोकांवर उपचार सुरू. उर्वरित प्रशिक्षणार्थींची प्रकृती स्थिर. केंद्रात जवळपास 1,400 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. उपर रुग्णालयाच्या रुग्णकक्षात उंदरांचा उच्छाद. रुग्णांच्या खाटावर उंदीर फिरत असल्याचा आरोप. रुग्णांसह नातेवाईकांना त्रास. रुग्णांची सुरक्षा ऐरणीवर. नाशिकच्या पिंपळगाव खांब परिसरात गेल्या 10 दिवसात 3 बिबटे जेरबंद. काही दिवसांपासून या परिसरात बिबट्यांची दहशत. संतप्त नागरिकांनी वन विभागावर काढला होता मोर्चा. मुंबईतील विक्रोळी येथील बर्गे कुटुंबात प्रति जेजुरीचा पर्यावरणपूरक देखावा. कुटुंबात गणेश स्थापनेला यंदा 60 वर्ष पूर्ण. साताऱ्यातील कराडमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांकडून गणपतीची आरती. तांबवे येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरती. संगम गणेश मंडळाचा गेल्या 25 वर्षापासून हा उपक्रम. अंधेरीतील पारसीवाडा महाराजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा. शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश. या संदर्भातील माहिती देणारा हा देखावा.
महाड तालुक्यात वहूर गावातील जाधव कुटुंबातील बाप्पाचं उत्साहात विसर्जन. पारंपरिक खालूबाजाच्या गजरात नाचत बाप्पाचं विसर्जन. ठाण्यात 7 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन. दिव्यातील साळुंखे कुटुंबाकडून गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. गडचिरोलीत गणेशोत्सवानिमित्त गोंडवानात सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यापीठ परिसरात भक्ती, उत्साह आणि संस्कृतीचा सुरेख संगम. विद्यार्थ्यांनी गणेश वंदनेवरील नृत्यातून संस्कृतीचं घडवलं दर्शन. गडचिरोलीत गणेशोत्सवात आदिवासी संस्कृतीची झलक. अहेरी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.